नमस्कार. जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तुम्ही पाहिलं असेल आता ताजी घडामोड, महाराष्ट्रामध्ये उष्माघाताने अनेक लोकांचा मृत्यू झाला. तर हा उष्माघात म्हणजे नेमकं काय आहे आणि याने डायरेक्ट मृत्यू का होतो? शरीर आपलं उष्माघात झाल्यानंतर उपचाराला प्रतिसाद का देत नाही आणि उपचार जरी केले तरी आपल्याला तेवढी सफलता का मिळत नाही? हा उष्माघात का होतो आणि उष्माघात होऊ नये म्हणून आपण काय काळजी घेतली पाहिजे याविषयी मला बऱ्याच जणांनी फोन करून विचारलं, म्हणून माहितीपर हा तुम्हाला व्हिडिओ बनवतोय. अत्यंत महत्वाची ही माहिती आहे. प्रत्येकापर्यंत ही माहिती जर आपण शेअर केली तर उष्माघातापासून जे बळी जातात ते नक्की याने वाचू शकतात. तर उष्माघात म्हणजे नेमकं काय आहे आणि तो होऊ नये म्हणून काय करावं हे महत्वाचं आहे. त्याआधी उष्माघात म्हणजे नेमकं काय आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. तर आपल्या शरीराचं जे तापमान आहे ते 37°C आहे, म्हणजेच 98.6 फॅरेनहीट आपल्या शरीराचं तापमान हे नॉर्मल असतं. आणि या तापमानाला आपल्या शरीरामधले सर्व जे अवयव आहेत ते चांगल्या रीतीने नीट काम करतात आणि आपल्या शरीराचं जे तापमान आहे ते मेंटेन ठेवण्याचं काम आपल्या शरीरामधलं पाणी करत असतं. मग घामाच्या स्वरूपामध्ये ते पाणी बाहेर येऊन आपलं शरीर हे नेहमी आपलं तापमान शरीराचं मेंटेन ठेवण्याचं काम करतं. आपलं तापमान शरीराचं वाढू देत नाही. म्हणून आपल्या शरीरामध्ये सतत पाणी असणं, शरीर हायड्रेट असणं अत्यंत महत्वाचं आहे. जेव्हा आपल्या शरीरातलं पाणी कमी होतं आणि आपल्या शरीराचं तापमान वाढायला लागतं तेव्हा ह्या उष्माघातासारख्या समस्या या निर्माण होत असतात. साधारणतः आपल्या शरीराचं तापमान हे 42°C कडे गेलं तेव्हा शरीरामधलं तापमान हे खूप जास्त वाढल्यामुळे आपल्या रक्तामध्ये प्रोटीन असतं. आता हे प्रोटीन म्हणजे समजण्यासाठी म्हणून सांगतो की आपला अंड्यामधला जो बल्क असतो तसंच आपल्या शरीरामध्ये रक्तामध्ये सुद्धा प्रोटीन असतं. आणि जेव्हा हे रक्त तापू लागतं 42°C ला जातं तेव्हा आपल्या या रक्तामधलं जे प्रोटीन आहे ते अंड्यातला बल्क, जसं आपण अंड उकळल्यावर घट्ट होतो, एका ठिकाणी जमतो, तो त्या पद्धतीने आपल्या रक्तातलं प्रोटीन सुद्धा त्याच्या गुठळ्या तयार होतात. त्या ठिकाणी ते अंड्याच्या बल्क सारखं आळून बसतो आणि मग हे प्रोटीन आळून बसल्यामुळं आपल्या हृदयाकडे जाणारा रक्तपुरवठा असेल, पेशींकडे जाणारा रक्तपुरवठा असेल, मेंदूकडे जाणारा रक्तपुरवठा असेल, किडनीकडे जाणारा रक्तपुरवठा असेल, पूर्णपणे स्टॉप होतो. आपले स्नायू पूर्णपणे आकडतात, कारण स्नायूंना सुद्धा रक्तपुरवठा होत नाही. मेंदूला रक्तपुरवठा न झाल्यामुळे, हृदयाला रक्तपुरवठा न झाल्यामुळे काही क्षणामध्ये हा मृत्यू येत असतो. म्हणून आपल्या शरीरामधलं जे प्रोटीन आहे, रक्तामधलं जे प्रोटीन आहे ते उन्हाने त्या पद्धतीनं घोटू नये, आळून बसू नये, याच्यासाठी आपल्याला काय करता येईल तर आपल्याला सतत पाणी पित राहिलं पाहिजे. आता शक्यतो उन्हामध्ये आपण जायचंच नाही. दुपारी 2 ते 4 वाजेपर्यंत खूप जास्त प्रमाणामध्ये ऊन असतं. या वेळेमध्ये उन्हामध्ये शक्यतो काम करू नये, थांबू नये. परंतु काही जणांना पोटासाठी काम करावं लागतं, उन्हामध्ये काम करावं लागतं, शेतमजुराला उन्हामध्ये काम करावं लागतं. अशा वेळेस आपल्याला उष्माघाताचा त्रास होऊ नये म्हणून काय करता येईल तर सतत पाणी पित राहायचं आहे. आपल्याला थोड्या थोड्या वेळाने पाणी प्यायचं आहे. आपल्या शरीरामधलं पाणी अजिबात कमी होता कामा नये. शरीरातलं पाणी कमी झालं, एकदा शरीरातलं पाणी कमी झालं, तुमचं शरीर डिहायड्रेट झालं की मग तुम्हाला या उष्माघाताची समस्या निर्माण होऊ लागते. आणि म्हणून उन्हामध्ये जरी तुम्ही काम करत असलात तरी सतत पाणी प्यायचंय. आणि दुसरी आणि अत्यंत महत्वाची गोष्ट आपल्याला करायची आहे की दिवसातून एक वेळेस का होईना पण 1 ग्लास पाण्यामध्ये 1 चमच्यावर साखर टाकून आपल्याला ते चांगल्या रीतीने खालवून ते पाणी आपल्याला प्यायचंय. त्याच्यामध्ये ग्लुकोज आपल्या शरीराला खूप आवश्यक असतं उष्णतेमध्ये. तुम्हाला साखर शक्य नसेल तर साखरेपेक्षाही गुळाचा खडा जर तुम्ही खाल्ला आणि पाणी पिले त्याच्यावर दिवसभरामधून 1 वेळेस कधीही, तरी सुद्धा उष्माघाताची शक्यता जी आहे ती खूप कमी होते. कॉटनचे कपडे घाला, पांढरे कपडे घाला, याच्याने उष्णता थोडीशी शरीरामध्ये जे ऊन लागणार आहे त्याचा थोडासा प्रभाव कमी होतो. शक्यतो लहान मुलं, वृद्ध माणसं असतील किंवा जे आजारी व्यक्ती असतील अशा व्यक्तींना उन्हामध्ये जाऊ देऊ नका. आता ऊन आपल्याकडे हे खूप जास्त पडतंय. उन्हाचा पारा हा पार 45°च्या पुढे जातो. 47-48° आपल्या महाराष्ट्रामध्ये ऊन हे पडतं. तुम्ही पाहिलं असेल, या उन्हाचा तडाखा बसल्यानंतर आपल्या रक्तामधलं प्रोटीन एकदा जर घोटलं
त्यावेळेस ते पूर्ववत होण्यासाठी खूप कालावधी लागतो किंवा शक्यतो होतच नाही. आणि जरी होत असेल तरी तोपर्यंत आपलं शरीर हे पूर्णपणे त्याला साथ देत नाही, आपले अवयव पूर्णपणे निकामी होऊन मृत्यू येतो. म्हणून आपल्याला काळजी घेणं खूप महत्वाचं आहे. उष्माघात होऊ नये म्हणून सतत पाणी पिणं, उन्हामध्ये न जाणे किंवा उन्हामध्ये जर तुम्हाला काम करावं लागत असेल तर अधूनमधून सतत पाणी पिणं, ब्रेक घेणं, गुळाचा खडा किंवा एक साखरेचा चमचा 1 ग्लास पाण्यामध्ये टाकून ते पाणी पिणं, हे छोटे छोटे उपाय जरी असले, लिंबू पाणी पिणं, तरी उष्माघातापासून वाचण्यासाठी हाच एक चांगला आणि एकमेव मार्ग आहे. तर काळजी घ्या आणि अशाच नवनवीन उपयुक्त आयुर्वेदिक माहितीसाठी जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.